पिता-पुत्राच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना म्हणजे खूपच वाईट आहे. मुलाला विदेशात पाठवण्याइतपत आईवडिलांनी काय कष्ट केलेले असतात, या मुलाला काय माहीत? किती मेहनत, किती परिश्रम करत असतात, याचा या मुलांना थांगपत्ताही लागू देत नाही. पण याच्याशी त्या मुलांना काही घेणं-देणं नसतं. त्यांची व्यवस्था झाली म्हणजे संपला विषय, असंच म्हणावं लागेल. वडिलांच्या कर्तव्याची परतफेड अशा प्रकारे करावी म्हणजे मुलाचा जन्म त्याच्यासाठीच झाला आहे, असा हा शापच असतो. असं का होतं? का करतात मुलं असं? आपल्या आईवडिलांचं म्हातारपण का नको असतात यांना? अशा मुलांना त्यांचं ओझं का वाटतं? का विसरतात हे आपल्या आईवडिलांचे कष्ट? आईवडिलांच्या कष्टाचा जराही विचार न करता ही मुलं त्यांची पदप्रतिष्ठा वाढवण्यासाठी, त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी आई-वडील किती हाल अपेष्टा भोगत असतात, या मुलांना याची काडीचीही किंमत नसते. स्वतःच्या अपेक्षा, हौशींना बाजूला ठेवून आधी मुलांच्या गरजा पूर्ण करतात. पोटाला चिमटा घेऊन पैसे जमवतात. प्रसंगी उधारी उसनवारी करून मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करतात. याची जाणीव ही मुलं का करत नाही? करतही असतील, मग आपल्या जन्मदात्याची अशी अवस्था होणे कितपत योग्य आहे? म्हणजे आपल्या आईवडिलांना वाऱ्यावर सोडून स्वतः मात्र मजेत जगायचं, या अशा जगण्याला कितपत अर्थ आहे हे काही कळत नाही. म्हातारपण म्हणजे दिव्य अग्नीतला शेवटचा प्रवास असतो, पण हे त्या मुलांना स्वतः म्हातारे झाल्याशिवाय कळणार नाही. खरंच म्हातारपण म्हणजे ओझं का? काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचण्यात आली की विदेशात राहणाऱ्या त्या मुलाच्या वडिलांचे निधन झाले आणि त्याला निरोप पाठवूनही तो अंत्यविधीस येऊ शकला नाही. शेवटी अवतीभवती जवळपास शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या वडिलाचा अंत्यसंस्कार केला. म्हणजे मुलगा असूनही तो बिचारा बाप एकटाच स्मशानभूमीत जळत होता. आणखी अशीच एक धक्कादायक घटना म्हणजे एक उच्चभ्रू सोसायटीत राहणारे 90 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक. यांचाही मुलगा विदेशात स्थायिक होता. त्याला वडिलांच्या निधनाची बातमी कळताच तो लगेच आला. पण त्याने वडिलांचा मृतदेह घरात न ठेवता रात्रभर सोसायटीच्या गॅलरीत ठेवला आणि दुसऱ्या दिवशी कोणालाही न कळवता अंत्यसंस्कार उरकून विदेशात निघून गेला. मला एक समजत नाही, हे मुलं असे का वागतात? का म्हातारपणात त्यांची साथ सोडतात? का म्हणून त्यांना सांभाळत नाही, किंबहुना का सांभाळून घेत नाही? मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी, या भ्रमात राहून आईवडील त्यांच्याशी मरमर करतात. आणि कालांतराने मुलाकडून अशा प्रकारे वागणूक मिळत असेल तर त्यांनी काय करावे? मुलगा पुढे कसा निघेल हे कुठल्याच आईवडिलांना माहीत नसते, तरी ते मुलावर नितांत प्रेम करतात. पण मुलगा असा ना करता निघाला तर त्या वडिलांना वृद्धाश्रमाशिवाय पर्याय नसतो. आई-वडिलांच्या चरणात स्वर्ग असते असे म्हटले जाते, पण मुलांकडून जर नरक यातना भोगाव्या लागत असतील तर असा मुलगा नसलेलाच बरा, नाही का? खरं तर आई-वडिलांमुळेच घराला घरपण असतं. आई-वडील म्हणजे घराचा भक्कम आधार असतो. कोणी कसेही असले तरी त्यांना आपल्या मुलाची काळजी असते. परिस्थिती कशीही असू दे, चांगली अथवा प्रतिकूल, ते स्वतःच्या कष्टाने वैभव निर्माण करतात. त्या वैभवाचा वारसदार म्हणून मुलाकडे पाहिलं जाते आणि त्याच मुलाकडून आईवडिलांना जर वृद्धाश्रमात पाठवले जात असेल तर त्या वंशाचा दिवा कशाला? अशा वंशाच्या दिव्याचं काय काम? का म्हणून त्याला वारसा हक्क द्यायचा? खऱ्या अर्थाने आईवडिलांमुळेच मुलाचे अस्तित्व टिकून असते. मुलाच्या भविष्याचा विचार करताना आईवडील त्यांचे दुःख, वेदना, यातनेचा लवलेश मुलाच्या चेहऱ्यावर जराही येऊ देत नाही. असे असतानाही मुलांकडून आईवडिलांचे म्हातारपण जपले जात नाही. मुलाच्या बेजबाबदारपणामुळे आज कितीतरी आईवडील बेघर झाले आहेत. कितीतरी आईवडील अतिशय वाईट परिस्थितीत एकटेच राहतात. अनेकांनी तर वृद्धाश्रमाचा आश्रय घेतला आहे. म्हणजेच अशा मुलांबद्दल असं म्हणायला काहीच हरकत नाही की म्हातारपण म्हणजे बालपण. ज्याप्रमाणे लहान बाळांना सांभाळावे लागते, त्याचप्रमाणे वय झालेल्या वृद्धांना सुद्धा सांभाळावे लागते. पण मूळ बालपण आणि उतारवयात आलेले बालपण याच्यात फरक असतो, हे मुलाच्या लक्षातच येत नाही. म्हणूनच म्हातारपण यांना ओझं वाटू लागतं.
खरं तर उतार वयात यांना आपल्या मुलाचा आधार हवा असतो. पुढचं आयुष्य मुलाचा आधार घेऊनच काढायचं असतं. पण आजकालच्या नोकरदार मुलांना प्रायव्हसी हवी असते. म्हणून आईवडिलांना कोणीच जवळ ठेवत नाही. म्हातारपण ही जीवनाची संध्याकाळ असते. अशाच वेळी म्हाताऱ्या आईवडिलांना मुलांची खास गरज असते. त्यांना सहारा हवा असतो. प्रत्येक आईवडिलांना वाटत असते की उतार वयात मुलांनी जवळ असावे किंवा त्यांनी त्यांना जवळ ठेवावे. पण मुलाचं सारखं काही ना काही असते. मुलं आईवडिलांना सांभाळायला असमर्थता दाखवतात. आपल्या लहानपणी आपल्या चुका पदरात झाकून ज्या आईवडिलांनी वाढवलं, पोसलं, मोठं केलं असतं, त्या आईवडिलांना त्यांच्या उतार वयात समजून उमजून प्रसंगी थोडं नमतं घेत त्यांच्याशी बोललात, वागलात, घटकाभर त्यांच्याजवळ बसून विचारपूस केली तर आईवडील व मुलांच्या नात्यात कधीच कटुता येणार नाही. मुलांच्या प्रेमळ वागण्याने त्यांचं उरलेलं आयुष्य आनंदात जाऊ शकतं. पण असं होत नाही. उतार वयात त्यांनी जावं तरी कुठे? मुलांच्या आधाराशिवाय त्यांना कोणाचाच आधार नसतो. पण काय असतं, वयोमानानुसार थकलेल्या शरीराला आणि खचलेल्या मनाला पोटच्या मुलाकडून मिळालेला त्रास सहन होत नाही. पोटच्या मुलाकडून मिळालेला त्रास सहन होत नाही. म्हणून नाईलाजाने त्यांना शेवटच्या श्वासाची प्रतीक्षा करावी लागते. मग एक दिवस वेदनादायी श्वास थांबतो आणि त्या बदललेल्या जगाचा म्हातारी निरोप घेतात. हेच आजच्या काळात वृद्धांचं जगण्याचं भयानक वास्तव्य आहे. 21व्या शतकातील ही सत्यता आहे. आता सर्वच म्हातारे पेन्शनर असतात असं नाही. काहींना तर आपल्या मुलावरच अवलंबून राहावे लागते आणि त्यांच्याच भरोशावर उरलेले दिवस काढायचे असतात. पण उतार वयात नको त्या जीवघेण्या व्याधींमुळे सारेच मेटकुटीला आलेले असतात. म्हणून बहुतेक मुलं आपल्या आईवडिलांना पैसे गेले तरी चालतील म्हणून त्यांना वृद्धाश्रमात दाखल करतात. किंबहुना घरात असले तरी त्यांच्याशी कोणी नीट बोलत नाही. उठता बसता अपमानास्पद वागणूक दिली जाते. मुलाचा फ्लॅट, बंगला, ऐशोआरामात जगणं असतानाही आईवडिलांना वरांड्यात ठेवतात. वरांड्यात ठेवणाऱ्या मुलांची संख्या काही कमी नाही. काय म्हणावं अशा मुलांना? अशांना माणूस म्हणवून घेण्याचीच शरम वाटते. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.